PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया. कोणीतरी कोणासाठी रहस्यकथा भाग 10वा. लेखिका प्राची सोळी. प्रतीक थोडा वेळ थांबला, खोल श्वास घेतला. एक वार त्याने रुपाली आणि शांता काकीकडे पाहिलं. रुपाली, मी इथे आल्यापासून मला एक विचित्र गोष्टी जाणवल्या. जसे की ते तलावातून 2 वेळा मानवी हात वर आला होता. 2 वेळा कोणीतरी मुलगी तळाकाठी बसलेली दिसली, पण तिचा चेहरा दिसू शकला नाही. एके रात्री तलावाजवळ 2 व्यक्तींना बोलताना पाहिले. इतकंच नाही तर डाक बंगल्यात सुद्धा एकदा रूममध्ये असताना कोणीतरी धावत जाताना ऐकले. परत तू अशी अचानक भेटलीस आणि संदर्भ हाच आहे. हे सगळं काय आहे हे मला समजायला हवे, त्याने म्हटले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या रूममध्ये भुयार आहे. रुपालीने त्याचं वाक्य पूर्ण केलं. रुपालीच्या या वाक्यावर समोर भूत पाहावं तसे प्रतीकचे डोळे विस्फारले गेले. काय बोलावे हे न सुचून तो फक्त तिच्या तोंडाकडे बघत राहिला. रुपाली, प्रतीक साहेबांना अर्ध सांगितले, आता बाकीचं समज सांगून टाक. ते जास्त दिस नाहीयेत, मग आपल्याला मदत मिळणं अवघड होऊन बसेल बघ. शांता रुपालीकडे बघत बोलली. हो काकी, आज यांना सगळं काही सांगणार आहे. प्रतीकने घड्याळात पाहिले. दुपारचे 3 वाजले होते. त्याच्याकडे अजून 2 तास तरी शिल्लक होते. संध्याकाळी सखारामला यायला सांगितले आहे. परत तो येईपर्यंत मीही जाईन, त्याने विचार केला. काकी, मला पाणी मिळेल का, त्याने म्हटले. हो, आणते ना, आणि तिघांना चहा पण ठेवते, शांता उठत बोलली. काका आले नाहीत अजून? जेवायला येत नाहीत का, प्रतीकने विचारले. गावात नवीन किराणा दुकान सुरू होत आहे, तिथे बोलावले आज. तेव्हा जेवून तिथूनच येणार आहेत, शांताने सांगितले व ती आत गेली. प्रतीकला पाणी देऊन परत चहा करायला गेली. प्रतीकने पाणी प्याले. पाणी पित असताना त्याचं एकटक लक्ष रुपालीकडे होते. रुपाली तिचे लांब सडक बोटे एकमेकांत गुंतवून जमिनीकडे बघत होती. अचानक तिने वर पाहिले तर प्रतीक तिच्याकडेच पाहतोय हे लक्षात येऊन तिचा चेहरा लाल झाला. तांबूस डोळ्यांत लालिमा पसरली. तिचे हे विलोभनीय रूप पाहतच राहावे असे प्रतीकला वाटले. काय पाहताय, ती नजर खाली करत बोलली. खोटं नाही सांगणार, तुलाच पाहतोय, आणि तू किती दुःख भोगले हेही पाहतोय. खरंच देव कधी कधी एवढी परीक्षा बघतो की त्याला वाटतं अंतच नाहीये. तुम्हाला माझ्याविषयी एवढे वाटले हेच खूप आहे माझ्यासाठी. आता तुमच्या उरलेल्या शंकांचे निरसन करते. रुपाली त्याच्याकडे बघून गोड हसत बोलली. हातात चहाचा ट्रे घेऊन शांता दारापर्यंत आली आणि त्यांचा दोघांचा चाललेला संवाद ऐकून तिथेच थांबली. ती दोघांकडे बघत होती. नक्षत्रासारखी देखणे रुपाली आणि जवान उमदा प्रतीक. किती छान दिसेल दोघांचा जोडा. पण प्रतीक साहेब शहरातले खूप मोठे लोक, ते करतील का आपल्या रुपालीला पसंत? ती ट्रे घेऊन बाहेर आली आणि दोघांच्या हातात चहाचा कप देऊन स्वतः एक घेऊन बसली. तुम्हाला हे सांगितले होते की मी गावात आली तेच शांता काकीकडे, रुपालीने बोलायला सुरुवात केली. तीच एक आधार होती. जेव्हा काकी आणि काकाने मला पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यावर तर विश्वासच बसला नव्हता. समोर मी आहे की मिताली आली आहे. जसं संपत मला मिताली समजून ओरडला होता ना, तसं. आम्ही जुळ्या असल्यामुळे एकदम सारख्या दिसतो. उंची, रंग काही फरक नाही. आता मला अजून 4 हातांची बळकटी मिळाली. तुमच्या खोलीत आहे तो एक भुयाराचा मार्ग आहे. तो रस्ता तळ्याकडे बाहेर पडतो. त्याचं तोंड कुठे आहे हे मला, काका आणि काकीलाच माहिती. मी आणि काका काकी संध्याकाळ झाली की जंगलात जात असू. काहीतरी आम्हाला सापडेल, त्या लोकांची एखादी वस्तू पडलेली असेल या आशेने. मला माहिती आहे 3 वर्षे एवढा काळ गेला होता मध्ये. पाऊस पाणी जंगलात कुठे कुठली वस्तू जाणार, पण आम्ही आशा सोडली नाही. एक दिवस तिघे तळ्याजवळ आलो आणि तुम्हाला तिथे फिरताना पाहिले. बंगल्यात पाहुणे आलेत हे समजले. तुम्हाला खरं सांगू, पहिल्यांदाच तुम्हाला पाहिले आणि मनात का कोण जाणे आशेचा किरण दिसला. तुम्ही आम्हाला मदत कराल अशी आशा वाटली. त्याला कारणही तसेच आहे, रुपाली बोलली. हे गाव खूप लहान आहे. इथे सगळे गाव खातं किंवा गुंड खातं म्हणा हवं तर ते आहे. पोलीस इथल्या गुंडांच्या हातचं खेळणं आहेत. जी काही सरकारी यंत्रणा आहे ती अगदी कुचकामी. आम्हाला बाहेरून इथे कोणाचीच मदत मिळणार नाही. माझ्या काकांनी कोर्टात केस टाकण्याचा प्रयत्न केला, पण केस घेतली गेली नाही.
दुसरं, जिथे गुन्हा झालाय तिथे शोध घ्यायचा असतो. मग मी जाणार कुठे होती? तुम्ही डाक बंगल्यात उतरलेले आहात म्हणजे शहरातील असाल, कोणीतरी मोठी व्यक्ती असाल असे आम्हाला वाटले. तुमच्या ओळखीने किंवा तुमची मदत मिळेल यासाठी मी स्वतः 2 वेळा तळाकाठी बसले. अंधाराचा फायदा घेऊन तिथून निघून जायची. पाण्यातून हात वर करणारा काका होता. रात्रीसुद्धा मी आणि काका तिथे काळोखात उभे राहून बोलत होतो. तुम्हाला गॅलरीत आलेलं पाहिलं होतं आम्ही. तुमच्याशी आम्हाला संपर्क साधायचा होता, पण भीती सखारामची होती म्हणून थेट तुमच्यासमोर येऊ शकत नव्हतो. तुमच्यावर पाळत ठेवून होतो. तुम्ही कुठे जाता हे बघायचो. आणि एक दिवस तुम्ही गाडी घेऊन मगुराईच्या टेकडीच्या दिशेने गेलात हे आम्ही पाहिले व मनाचा ठाम निर्णय करून मी तुमच्या पाठी आले. रुपाली बोलून थांबली. तिच्या कपाळावर सूक्ष्म घाम आला होता. तिघांचा चहा पिऊन झाला. थोडा वेळ तिघे शांत राहिले. पण अजून एक मला सांग, रूममधल्या भुयारी मार्गाची काय? त्याचा उपयोग केलात का? प्रतीकने विचारले. हो, 2 वेळा केला, रुपाली म्हणाली. तुमच्या पलंगावर आरशावर लिहिलेले हेल्प हे मी येऊन लिहिले होते जेव्हा तुम्ही जेवायला बाहेर गेला होता तेव्हा. एक साधारण जेवणाची वेळ पकडून मी आले होते. काका आणि काकी खाली भुयारात थांबायचे. वर येण्यासाठी पायऱ्या आहेत. हे करण्याचा एकच उद्देश होता की कोणाला तरी मदत हवी आहे हे तुम्हाला कळावे. जर तुम्ही भित्रे असता तर बंगला सोडून निघून गेला असता, पण तुम्ही थांबलात आणि स्वतः शोध घेऊ लागला. तेव्हा मला तुमच्यासमोर येण्याशिवाय पर्याय नव्हता. हे सगळं झाल्यामुळे किंवा तुम्ही माझं ऐकून तरी घ्याल. प्रतीकने मन लावून रुपाली जे सांगत होते ते सगळं ऐकलं. तिने सगळं संगतवार सांगितले. प्रतीक बरोबर जे झाले त्याने ज्याचा अनुभव घेतला त्याचं स्पष्टीकरण तिने अचूक दिले. कुठल्याही प्रश्नाला आता जागाच उरली नव्हती. त्याचं समाधान झालं होते. आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह दिसले. शांता आणि रुपाली संभ्रमाने त्याच्याकडे पाहू लागल्या. प्रतीक साहेब, तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं रुपालीने दिली नव्हं? आता काय राहिलं? शांताने विचारले. हो आहे, एक मोठा प्रश्न अजूनही आहे, प्रतीक बोलला. एके रात्री जसं रुपाली बोलली तळ्याकाठी ती आणि काका बोलत होते त्यावेळी मी गॅलरीत येऊन पाहिलं आणि परत आत आलो. त्याच वेळी माझ्या खोलीत कोणीतरी आलं होतं. अगदी माझ्या डोळ्यासमोर उभं होतं आणि तो चेहरा मुलीचा होता. रुपालीसारखा. म्हणजे रुपालीच होती ती. हो ना रुपाली, तूच होती ना? हवेत तरंगत होतीस. काय त्यावेळी ट्रिक केली होतीस सांग बघू? रुपाली दोघींकडे बघत रोखून बघत बोलला. ह्या प्रश्नाने मात्र दोघी गडबडल्या. एकमेकींकडे बघू लागल्या. त्यांना प्रतीक काय बोलला हे कळलंच नाही. तुम्ही काय म्हणालात? मी तुमच्या खोलीत येऊन तरंगत होते? मुळीच नाही. आम्ही असं काहीही केलं नाही आहे. आणि मी अशी हवेत कशी तरंगणार? रुपाली त्यालाच प्रश्न विचारत होती. मला सांगा मग काय झाले? म्हणजे मी काय केले? हवेतच तरंगत राहिली का? सांगा ना. नाही, तुझ्या आजूबाजूला खूप धुसरपणा होता. पांढऱ्या धुकाप्रमाणे वलय होते. थोडा वेळ तू तरंगलीस, माझ्याकडे मदत मागितलीस आणि माझ्या समोर अदृश्य झालीस, प्रतीकने सांगितले. याचा अर्थ? ती रुपाली नव्हती साहेब, ती आमची मिताली होती. वय, तीच आली होती तुम्हाला मदत करा सांगायला. तिचा चेहरा रुपालीसारखा दिसत होता ना? तुम्हीच बोलला आता. मग ती मिताली होती साहेब. पोरीचा आत्मा अजून तडफडतोय. न्याय हवाय तिला. शांता तोंडाला साडीचा पदर लावून रडू लागली. रुपालीलाही तिचे अश्रू आता थांबवता आले नाही. शांता काकी बोलली, ते खरंच तसं असेल? या विज्ञानाच्या युगात हे सगळं खरं म्हणायचं आपण? पण वस्तुस्थिती तसंच होती. तिथे खरंच तरंगणारं आपण पाहिलं, नंतर अदृश्य झालेलंही पाहिलं. हे खोटं नव्हतं. खरंच ती मिताली असेल? बिचारी तिच्या हत्येचा न्याय मागते. बस, ठरलं तर तिला आणि रुपालीला न्याय मिळवून द्यायचा, तो विचार करत होता. शांता काकी, रुपाली, खूप झाले प्रश्न उत्तरे. आता एकच ध्येय समोर ठेवून मितालीला न्याय मिळवून द्यायचा. प्रतीक त्यांच्याकडे पाहत ठामपणे बोलला. शांता आणि रुपालीच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य लपत नव्हते. रुपालीने पुढे होत त्याचे हात हातात घेतले. तुमचे कसे आभार मानू? मी फक्त आईबाबांकडून ऐकलं होतं, या जगात नक्कीच कोणीतरी कोणासाठी आलेलं असतं. मनुष्य एकटा कधीच नसतो. त्याची प्रचिती आता होत आहे. काहीही संबंध नसताना तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. मला मदत करताय. मी तुमची जन्मभर ऋणी राहीन. रुपाली त्याचे हात घट्ट पकडत गहीवरून बोलली. प्रतीक यावेळी काय विचार करत होता त्याचं त्यालाच माहीत होते. खरं तर एवढ्या मुली आयुष्यात आल्या, पण आपण हिच्यासाठीच तर थांबलो नसो. जो त्याच्या आयुष्यात आहे तो संयोगाने भेटतो.
जशी रुपाली त्याला भेटले. बरं, आता मी निघतो. शांताकाकी आणि रुपाली नीट ऐका मी काय म्हणतोय ते. रावजी आणि संपतने मिळून मितालीला वाईट मरण दिले आहे, तेव्हा आता त्यांचा गुन्हा त्यांच्याच तोंडून वधवून घ्यायचा. यात काकाची खूप मदत लागणार आहे. तुम्ही म्हणालात बंगल्यातलं भुयार फक्त तुम्हाला माहिती आहे, तेव्हा आज रात्री आपण त्या भुयारात भेटतोय. मला ते भुयार बघायचं आहे आणि तिथेच पुढे काय करायचं आहे याचा आराखडा तयार करणार आहे मी आधी खाली उतरणार नाही. तुम्ही या आणि खालून कसला तरी उजेड दाखवा, मगच मी खाली उतरेन. रात्री 10 वाजेपर्यंत या. जमेल का हे करायला? प्रतीक त्या दोघींकडे बघत बोलला. प्रतीकने एवढा ठामपणे आणि विश्वासाने बोलत होता की त्या भारवल्यासारख्या त्याच्याकडे पाहत होत्या. त्याचा एक एक शब्द त्यांना उभारी देत होता व आपल्या मितालीला आता न्याय मिळणार या विचाराने त्या खुश झाला. हो हो, तुम्ही जे सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत. येतो आज 10 वाजेपर्यंत भुयारात, शांता अधीरपणे बोलली. येस, काकाला सगळं तुम्ही नीट समजावून सांगा. मला बंगल्यावर जाऊन थोडी तयारी करायची आहे. मी निघू? आता 4:30 वाजलेत. सखाराम आला असेल. प्रतीक तिथून उठत बोलला. तशा दोघीही उठून उभ्या राहिल्या. काकी, मी यांना बाहेर सोडून आली, रुपाली म्हणाली. हो जा, पटकन सोडून ये आणि तोंड ओढणीने झाकायला विसरू नकोस, शांता बोलली. रात्री भेटायचे नक्की करून प्रतीक बाहेर पडला. रुपाली त्याच्यासोबत होती. चालताना दोघे गप्प होते. शेवटी प्रतीकने रुपालीला विचारले. रुपाली, एक विचारू? हो, विचारा ना. समज आपल्याला मितालीला न्याय देण्यात यश आले तर तुझा प्रतिशोध पूर्ण होईल. मग पुढे तू काय करणार आहेस? पुन्हा दुर्गाडी गावात येणार आहेस? तुमचं घर आहे ना इथे? हो, इथे परत येऊ, कारण आई वडिलांनी मेहनतीने बांधलेले घर आहे. आमची शेती आहे. तेव्हा मिताली होती, पण आता आई बाबांना कितपत झेपेल ते बघायला हवं. नाहीतर कसायला माणसं ठेवायची. कसं होतंय ते बघायचं, रुपाली विचार करत बोलली. आणि तू, तुझ्याबद्दल काय विचार केला आहेस? तू शिकली आहेस, नोकरी करणार का? की इथे राहून काय करणार? इथे तर मोठी शाळा नाही की कॉलेज. टीचरची नोकरी केली असतीस. प्रतीकला तिच्या मनातलं काढून घ्यायचे होते. थोडा वेळ ती शांत राहिली. इथे राहीन असं काही नाही. काकाने खूप केलं, आता परत त्याच्याकडे नाही जाणार. त्याचीही 2 मुले आहेत. त्यांचं शिक्षण, नोकरीधंदा आहे. मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाण्याचा विचार करते. आता दैव कोणता मार्ग दाखवते ते पाहायचे आहे. बोलत ते झाडीजवळ आले. रुपाली थांबली. जाल ना? बाहेर तुमची गाडी असेल. हो, माहिती आहे. तुम्ही या रात्री. आजच काय ते आपण फायनल करू, तो म्हणाला. तुम्ही खरंच 2च दिवस इथे आहात का? रुपालीच्या डोळ्यात त्याच्यासाठी अनुकंपा, प्रेम, ओढ दिसत होती. तो हसला. मलाही दैव काय मार्ग दाखवणार आहे ते बघायचे आहे. असं म्हणून तिचा निरोप घेऊन तो झाडी बाहेर निघाला आणि रुपाली त्याच्या या वाक्याचा अर्थ लावत बसली. जो विचार केलाय तो तसाच जुळून आला तर विजय आपलाच होणार. देव चांगल्या लोकांच्या पाठी असतो. बंगल्यावर गेल्यावर बाबांना कॉल करून इथलं सगळं सविस्तर सांगायचे. त्यांचं वजन वापरून कमिशनरांशी बोलायला सांगायचे. ते इथल्या पोलिसांशी बोलतील. मला मनोमन रुपाली आवडू लागली आहे. तिला आपल्या प्रेमाची कबुली द्यायची आणि तिचा होकार असेल तर तिला बरोबर घेऊन जायची. इथे अजून 1 दिवस वाढला तरी चालेल. प्रतीकचा निर्णय झाला. त्याने गाडी स्टार्ट केली व डाक बंगल्यावर घेतली. त्यावेळी संध्याकाळचे 5 वाजले होते. क्रमश कथेचे हक्क एकीकडे सुरक्षित. प्रतीक आणि रुपालीचे सूर जुळू लागलेत. होईल का त्यांचं प्रेम? होतील का ते एकत्र? तेव्हा ऐकायला विसरू नका. कोणीतरी कोणासाठी, एक रहस्य प्रेमकथा. लिखित प्राची सोळे, आवाज प्राची सोळे. धन्यवाद.